नसल तर बांधून तोडून आपल्या देहाला तिथं ठेवू नका. चला उठा आणि काम करताना उठता बसता नामस्मरण करा. माळीमध्ये जर मन लागत नसेल तर आता कोणी कोणी म्हणल ताई इतक्या तुम्ही दुरून आल्या जीव खरडून माळीसाठी नामस्मरणासाठी सांगत आहात, पण आम्ही माळच कुठं करतो, माळच कुठं करतो. सगळेजण काही करत असतील, असो तुमचं तुमच्यापाशी काही असो. आणि कोणी कोणी म्हणत फक्त उठता बसता केलं तरी सांगितलं, गुरुनं सांगितलंय, शास्त्रामध्ये आहे, ठीक आहे, तसं का होईना, परंतु नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करायला आपलं आयुष्य कमी पडते, साधू संतांचं सुद्धा आयुष्य कमी पडते. करता 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 आपलं आयुष्य अर्ध झोपीत जाते, नाही का? झोप झोप झोप. चला झोप नाही झालं की मला कसं तरी होतंय, पण नामस्मरण नाही झालं की मला कसं तरी होतंय, मला अंगी लागल्यासारखं होत नाही. असं आपण आपल्या इंद्रियाला नामस्मरण करायची सवय करून घेतली पाहिजे. आता एक व्यक्ती तंबाखू खात होते, बायकोनं चांगलीच खोडमोडी केली, तंबाखू खाऊच दिला नाही, कॅन्सर गिरसर होईल म्हणून गळ्याला हे झालं होतं. तर मग बायको म्हणजे बिलकुल खायचा नाही, म्हणजे खायचाच नाही. मग त्याला सोडला तर खरी बिचाऱ्यानं तंबाखू, पण असं असं करा असं करा असं करा नुसतं. मग त्या इंद्रियाला, हे कर्म इंद्रिय आहे, ज्ञान इंद्रिय नाही, या बोटाला जिभेला इंद्रियाला सवय व्यसनाची लागते. तर आपल्या इंद्रियाला किंवा अंतर्मनाला नामस्मरणाची सवय का बरं लागत नाही? नामस्मरणाची सवय लागून घ्यायची. ते मनातून तुम्ही सकाळी उठून हातपाय धुवून उपस्नान करून म्हाताऱ्या माणसानं नामस्मरण केलं तरी हरकत नाही. आता कोणी कोणी म्हणतंय झालं 4 महिने चातुर्मास, 5 महिन्याचा केला आणि धोंड्याचा महिना धरून 6 महिने गेले, आता टेन्शन नाही, उठायचं. बरोबर आहे, हसल्या, टेन्शन नाही. असं कोण्या शास्त्रात सांगितलं नाही की चातुर्मास झाल्यानंतर नामस्मरण करायचं नाही. देव काय नसतो का? चातुर्मास झाला तरी आपण एवढं उल्हासानं यानं अट्टहासानं करतो, तेवढं की तेवढं होणार नाही. पण नामस्मरण अखंड दत्त नाम सप्ताह आपण पॅम्पलेटवर टाकतो, इथे टाकलंच असेल. अखंड, म्हणजे नाही, खंड म्हणजे नाही, मग नामाला खंडच नाही. सोने एकाग्र संस्थचित सोने एकाग्र
रे